तर आज तुमचा भाऊ सकाळी 6:30 ला उठून चाललाय रिक्षावर. ते कशासाठी या तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. हॅलो भावनो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमच्या भावाच्या परत एकदा व्हिडिओमध्ये. तर भावनो, आज चालू आहे सकाळी 6:30 ला रिक्षावर, कारण आज थोडं जरा बाहेर जायचं मला आणि मी आज कुठे चालले ते पण तुम्हाला समजेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज दुपारी 11 ते 12 वाजेपर्यंत मला बाहेर जायचं, त्यासाठी आज सकाळी लवकर चालू आहे मी रिक्षावर, म्हणजे आपला धंदा तरी कव्हर होईल. तर भावनो, दिवसातून तुम्ही किती पण फिरा आणि कुठे पण जा, पण पैसा कमवायचा काय थांबू नका, कारण पैसा खूप इम्पॉर्टंट आहे लाईफ. तर चला आता पटकन रिक्षा काढतो आणि पटापट ट्रिप मारून घेतो. आणि 10 ते 11 वाजेपर्यंत आपले किती पैसे होतात ते तुम्हाला बघायचं असले तर नक्की थांबा व्हिडिओ. पॅसेंजर घेऊन स्टेशनला गेलो आणि लाईनमध्ये रिक्षा बघतो तर फक्त 2च रिक्षा होते. त्यासाठी आपली रिक्षा लाईनमध्ये लावली. लाईनमधून पॅसेंजर भरले आणि गेलो सोडण्यासाठी, आणि परत स्टेशनला येऊन बघतो तर पूर्ण लाईन फुल झाली होती रिक्षा. तर मग विचार केला की आता जर रिक्षा लाईनमध्ये टाकली तर रिक्षा 10 नाही तर 11 वाजता भरेल, त्यापेक्षा बरं एमटी फिरत होतं. पण कोण जास्त काही पॅसेंजर नाही भेटले. 1-2 पॅसेंजर भेटले, बस 1-2 पॅसेंजर भेटले होते. त्यांना स्टेशनला नेऊन सोडलं. त्यानंतर मग लगेच मी घरी आलो. भावना, आता परत माझे 700 ते 800 रुपये झाले होते. लगेच घरी आलो, तयारी करून निघालो जाण्यासाठी. तर भावना, तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी गेलो होतो टिवरी गावामधील चालू असलेल्या सरपंच उपसरपंच चषक 2026. आणि मित्रांनो, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या प्रोफाईल मध्ये जा आणि सर्वात पहिला तो व्हिडिओ बघून ते गेल्यानंतर सर्वात पहिला टिवरी गावचे सरपंच म्हणजे रवींद्र ठक्कर साहेब यांची भेट घेतली. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की हे माझं मामाचं पण गाव आणि रवींद्र ठक्कर सरपंच हे पण माझे मामाच लागतात. नंतर मग मामाने मला सन्मान चिन्ह देऊन माझा सत्कार पण केला. स्टेजवरती जाऊन बसलो होतो आपली मॅच बघत. नंतर मग घरी जाताना या ब्रिजवरती थांबलो आणि लागलो आपल्या गाडीसोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी. आणि हो मित्रांनो, आपल्या चॅलेंजचे दिवस तर पूर्ण झाले, पण आपले 10,000 फॉलोअर्स काय पूर्ण नाही झाले. ते पटकन लवकरात लवकर फॉलो करा आणि मला करून टाका. संध्याकाळी मग मी 4 ते 5 वाजता घरी आलो. लगेच आपली रिक्षा काढली आणि परत रिक्षावरती रिक्षा काढून नाक्यावरती पोहोचलो. तिकडून आपल्याला एक भाडा भेटला, त्यांना घेऊन स्टेशनला गेलो. मग आपल्याला एक हा गोंडस फॉलोअर्स भेटला होता, त्याला भेटून झाल्यानंतर मी पण मग घरी गेलो.